लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांचं. आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं गहू जो आहे तो लातूर ग्रामीणमध्ये मोठं नुकसान जे आहे ते ज्वारी आणि गहू पिकांचं झालेलं आहे. त्याचबरोबर आंबा जो आहे तो मोहर लागलेला आंबा जो आहे तो देखील गळून पडलेला आहे आणि मोठं नुकसान जे आहे ते फळबागांचं झालेलं आहे. शेतकरी पुन्हा अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यात असलेल्या डिगोळ देशमुख गावच्या भागामध्ये आपण आहोत. शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत की मला सांगा अवकाळी पाऊस आला आणि पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. काय काय नुकसान झालं आणि आता काय अवस्था झाली शेतकऱ्यांची? शेतकऱ्याची अवस्था अशी झाली की सतत गेल्या पावसापासून एक महिना आधी पाऊस पडून सुद्धा आता ही अवकाळी पाऊस असं झालं की आता सगळं तोंडाशी पीक आलेलं आहे. गहू आहे, हरभरा आहे, ज्वारी आहे. अत्यंत लोकांचं नुकसान झाले आणि नुकसानीमध्ये कुणी आता ह्याच्यावर भरपाई द्यावी अशी मागणी कळकळीची आमची सतत वेळेस असते. एक तर निसर्ग आमच्या मागं लागला आणि सरकार आमच्या मागं लागली. 36,000 कोटीचं पॅकेज देऊन सुद्धा आता ही काय मागावं आणि काय येणार आहे ह्याच्यात. आता गव्हाला जनावरसुद्धा खात नाहीत. तर आंबा वाटोळं झाला, ज्वारी वाटोळं झाली, हरभरा वाटोळं झाला, गहू झाला, करडी झाली. आता ही नुकसान म्हणजे अत्यंत शेतकऱ्याची तळमळ म्हणजे ही साधी गोष्ट नाही आणि बिकट अवस्था. तर ह्याचं नाव दिलं आहे की शेतकरी राजा. ज्वारीचं मोठं नुकसान झालं. हो, ज्वारीचं तर आता काय ताणली होती तर त्याच्यामध्ये सगळी काळीभोर ज्वारी मार्केट म्हणजे हाफ रेटवरून सुद्धा त्याला कमी भाव लागतंय. आता मामा काय अवस्था झाली? कसं पाऊस आज कधी आलं तर काय का पाऊस 4 वाजले बाबा चालू. ज्वारीची नुकसान झाली, सगळे आडवे पडले, गहू पडले, कर्जे पडले, हरभरे गेले. खूप नुकसान झालं. नुकसान लय झालं आमचं. काय शाप झालं. फळबागांचंही नुकसान झालेलं आहे. आंबा यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हातात येईल अशा प्रकारचं चित्र होतं. मात्र मोहर पण गळून गेला आणि आंबे जे लागलेले होते ते देखील गळून गेले आणि त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं पाहायला मिळतं. ज्वारी जर शेतकऱ्यांच्या हातामध्ये आली असती तर वर्षभर मग कुटुंबाचं जो काय उदरनिर्वाह आहे तो त्याच्यावर चालला होत असता. अशा प्रकारची स्थिती. मला सांगा काय परिस्थिती झाली? का 4ला पाऊस आला, गाराती पडल्या, आडव्या ज्वाऱ्या पडल्या, हरभरे गेले, करडी ही झाल्या, आंब्याला हे झालं. एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर, अहमदपूर, चाकूर, उदगीर, लातूर जिल्ह्याचा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये मोठं नुकसान जे आहे ते अवकाळी पावसानं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.